एक्वा मेट्रोचा आचार्य अत्रे मेट्रो स्थानक 6 दिवसांनंतरही बंद। सोमवारच्या पावसातील पाणी गळतीनंतर दुरुस्तीची कामं सुरू। लोकशाही मराठीचा ग्राउंड रिपोर्ट। आज अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती। जयंतीनिमित्त अहिल्यादेवींचे जन्मस्थान चौंडीसह संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन। अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती सोहळ्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री चौंडी येथे अहिल्यादेवींच्या पुतळ्याला करणार अभिवादन। निलेश चव्हाणला आज दुपारी कोर्टात हजर करणार। कसपटे कुटुंबाला बंदूक दाखवत धमकवल्याप्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळमध्ये अटक। म्हाळुंगे पोलिसांचा शशांक आणि लता हगवणेंचा ताबा मिळवण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज। व्यावसायिक प्रशांत येळवंडे फसवणूक आणि बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी अटकेची शक्यता। महाराष्ट्रात आणि परराज्यात गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार खुर्शीद उर्फ शेराला अटक। 7 वर्षांपासून फरार शेराला दिंडोरीत अटक। नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई। राज्यात 84 नवीन कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 411 वर। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। महाराष्ट्रात 6 ते 10 जूनपर्यंत पावसाची उघडीप। हवेचा दाब वाढल्यानं मान्सूनला ब्रेक। हवामान विभागाचा अंदाज। मुंबईतील नाले सफाईची 81% कामं पूर्ण। मिठी नदीतील सफाई 54% काम पूर्ण। मुंबई महापालिकेचा दावा। बलूचमधील सुबर शहर बलूच सैन्यानं शुक्रवारी ताब्यात घेतलं। बँका पोलीस स्टेशनसह महत्त्वाच्या सरकारी आस्थापनांचा ताबा घेतल्याचा दावा। मुंबई इंडियन्स आयपीएलच्या विजयाचा षटकार मारण्याच्या एक पाऊल मागे। आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सला नमवत मुंबई इंडियन्सची बाजी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।